नमस्कार मित्रांनो, एसक्यूएल इंटरव्ह्यू सीरीजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण असा प्रश्न पाहणार आहोत जो दिसायला सोपा आहे, पण तुमची फाउंडेशन किती स्ट्रॉंग आहे हे सिद्ध करतो. एसक्यूएल इंटरव्ह्यू क्रॅक करायची आहे, मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. डेटा इंजिनिअरिंगच्या इंटरव्ह्यूजमध्ये तुम्ही बेसिक लॉजिक किती स्ट्रक्चर्ड पद्धतीने सांगता याला खूप महत्त्व असतं. TCS आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये सिलेक्ट स्पेसिफिक कॉलम्स हा प्रश्न तुमची टेक्निकल क्लॅरिटी चेक करायला विचारतात. इमॅजिन करा, तुमच्याकडे एक खूप मोठा कस्टमर नावाचा टेबल आहे. त्यात बरेचसे कॉलम्स आहेत, पण रिक्वायरमेंट फक्त नेम आणि सिटीची आहे. अख्खा डेटा फेच करून मेमरी वेस्ट करण्यापेक्षा आपण फक्त गरजेचे कॉलम्स निवडतो. आता आपण ओरॅकल अपेक्सचा डेमो पाहूया. एसक्यूएल मध्ये स्पेसिफिक डेटा एक्स्ट्रॅक्ट करणं खूप सोपं आहे. फक्त सिलेक्ट कीवर्ड वापरायचा. चला तर मग क्वेरी लिहूया. टाईप करा सिलेक्ट आणि आता कॉलम नेम्स द्या. नेम, सिटी आणि नेम आणि सिटीच्या मध्ये कॉमा द्या. शेवटी टेबल स्पेसिफाय करा, म्हणजेच फ्रॉम या कीवर्ड नंतर कस्टमर्स जे तुम्ही नाव दिलेलं असेल टेबल क्रिएट करते वेळी, ते नाव इथे तुम्हाला लिहायचे आहे. रन केल्यानंतर तुम्हाला फक्त या दोनच कॉलम्सचा रिझल्ट दिसेल. मिशन अकम्प्लिश्ड. इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करण्यासाठी ही टिप लक्षात ठेवा. सिलेक्ट स्टार सिनियर डेव्हलपर्स कधीच वापरत नाहीत, कारण त्यामुळे डेटाबेस परफॉर्मन्स स्लो होतो. नेहमी सांगा, मी फक्त स्पेसिफिक कॉलम्स निवडतोय, जेणेकरून इनपुट आउटपुट म्हणजेच IO ओव्हरहेड कमी होईल आणि क्वेरी ऑप्टिमाइज होईल. हे वाक्य तुम्हाला ज्युनियर पासून सिनियर लेवलवर घेऊन जाईल. जर तुम्हाला या सिटी या कॉलमचं नाव, लोकेशन असं दाखवायचं असेल तर कोणता कीवर्ड वापराल? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मराठी टेक कंटेंटसाठी सबस्क्राईब करा.